अन्वी, सई, अन्वी, आणखीन आर्या. आज कोणती गोष्ट ऐकायची आहे? आज ना मी एक नवीन गोष्ट सांगणार आहे बरं का. त्या गोष्टीचं नाव आहे अंतर्मनाची शक्ती. काय नाव आहे गोष्टीचं? अंतर्मनाची शक्ती. तर ही गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही की नाही एका अमेरिकेतल्या मुलाची गोष्ट आहे बरं का. अमेरिकेमध्ये ऑक्स्टाईन वॉशिंग्टन नावाचे एक गृहस्थ राहत होते बरं का. आणि त्यांना उतार वयात एक मुलगा झाला. त्याचं नाव त्यांनी काय ठेवलं? जॉर्ज असं ठेवलं त्याचं नाव. काय ठेवलं ना? जॉर्ज. आणि त्यांना आधीची पण 2 मुलं मोठी होती, पण ती इंग्लंडला शिकायला गेली होती. आणि जॉर्ज मात्र अमेरिकेतच शिकला. त्याला काही इंग्लंडला पाठवलं नाही इंग्लंडला. पण तो आपल्या दोन्ही भावांकडनं एटिकेट्स, मॅनर्स वगैरे सगळं शिकून घेतलं त्यांनी. आणि जॉर्ज 15 वर्षाचा झाला आणि त्याच्या वडिलांचं काय झालं? निधन झालं. आणि मग वडील गेल्यानंतर त्याच्या आईने सांगितलं त्याला की आता तुझं तू कमव आणि तुझं शिक्षण तुझं तू कर. तसंही अमेरिकेमध्ये काय आहे माहिती का? मुलं 15-16 वर्षाची झाली की त्यांना स्वतंत्र ठेवतात आणि त्यांनी पैसे कमवायचे आणि शिकायचं, अशी तिथे पद्धत आहे. तिथं श्रमाला फार प्रतिष्ठा आहे. कोणतंही काम कमी मानत नाही. कुठल्याही प्रकारचं काम त्याला कमी लेखत नाहीत तिथले लोक. मग कुणी हॉटेलमध्ये काम करतं, कुणी मॉलमध्ये काम करतं, कुणी बागेचं माळी म्हणून काम करतं. तर जे मिळेल ते काम करायचं आणि आपलं शिक्षणही करायचं, आपला उदरनिर्वाह करायचा, अशी तिथली पद्धत आहे. त्याप्रमाणे जॉर्जला आता स्वतंत्र राहायला लागला. मग काहीतरी काम करायचं. तर त्याला एक शाळेमध्ये कुणाची नोकरी मिळाली? चपराशाची. कुणाची नोकरी मिळाली? चपराशाची बरं का. आणि ती नोकरी तर त्याला मिळाली. त्यांनी ती सुरूही केली. पण त्याचं एक खूप मोठं स्वप्न होतं वराशी बाळगलेलं त्यांनी. त्याला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष व्हायचं होतं. अमेरिका एवढा बलाढ्य राष्ट्र आहे ना, त्याला राष्ट्राध्यक्ष व्हायची त्याची इच्छा होती. आणि तो नोकरी तर कुठली करत आहे? शाळेमध्ये चपराशाची. आता चपराशाचं काम काय असतं? मुख्य म्हणजे शाळा भरताना मोठी घंटी वाजवायची, मधली सुट्टी झाली की मोठी घंटी वाजवायची, मधल्या सुट्टीनंतर शाळा भरताना पुन्हा मोठी घंटी वाजवायची आणि शाळा सुटताना परत मोठी घंटी वाजवायची. अशी 4 वेळेस मोठी घंटी वाजवावी लागायची. आणि बाकी प्रत्येक तासाला 1 टोल असं शिपराशाचं काम असतं. तर हा मुलगा जॉर्ज ना खूप हुशार होता बरं का. त्यांनी काय केलं? आपलं जे स्वप्न होतं ते आपल्या कामाला जोडलं त्यांनी. आणि तो घंटी देताना काय म्हणायचं बरं का? घंटी वाजवताना म्हणायचं तो टन 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 टन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन. टन 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 टन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन. असं तो प्रत्येक वेळेस घंटी देताना मोठ्यांदा म्हणायचा. असं दिवसातून 4-5 वेळेस त्याच्याकडनं म्हणलं जायचं. तर ह्यामुळं काय झालं? ते वाक्य त्याच्या अंतर्मनामध्ये गेलं. आणि आपलं अंतर्मन अत्यंत शक्तिशाली आहे. कितीही अवघड असली, अशक्य असली गोष्ट तरी ते आपलं मन पूर्ण करू शकतं, इतकी त्याच्यात शक्ती आहे. मग त्याच्या अंतर्मनात जेव्हा हे वाक्य गेलं त्यावेळेला त्याला ती अनुकूल परिस्थिती हळूहळू निर्माण व्हायला लागली. आणि तो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उभा राहिला आणि तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला सुद्धा बरं का. तर एक चपराशी केवळ आपल्या अंतर्मनाच्यामुळं, शक्तीमुळं अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळवला. आणि त्यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेत खूप सुधारणा घडवून आणल्या. शेतीविषयक सुधारणा केल्या, राष्ट्रभक्ती जागृत केली, गुलामांना त्यांनी संरक्षण दिलं आणि अनेक प्रकारच्या मूलभूत सुधारणा त्यांनी जॉर्जने केल्या.
त्याला तिथले लोक राष्ट्रपिता असंच म्हणतात, कारण हा सर्वात पहिला राष्ट्राध्यक्ष होता म्हणून. तर असा हा जॉर्ज वॉशिंग्टन केवळ आपल्या अंतर्मनाच्या शक्तीवर एवढ्या मोठ्या पदापर्यंत जाऊन पोहोचला. त्याचं हे मिलिटरी, कॉन्टिनेंट, आर्मी व शेती या क्षेत्रात त्याचं अगदी उत्तम योगदान होतं. त्याला अनेक अवॉर्ड पण मिळाले होते. त्यातला कॉंग्रेशनल गोल्ड मेडल हा महत्त्वाचा अवॉर्ड त्याला मिळाला. तर असा हा लहान मुलगा एवढं मोठं स्वप्न घेऊन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. त्याचा कार्यकाळ 1789 ते 1799च्या काळात त्यानं राष्ट्राध्यक्षपदाचं पद भूषवलं. आणि 12 डिसेंबर 1799 या दिवशी बॅकटेल नावाच्या त्याच्या घोड्यावर तो फिरला. त्या दिवशी खूप पाऊस येत होता आणि थंडी पण होती, पण त्याला ते नाद होता ना, त्या घोड्यावर तो खूप फिरला. त्यामुळं त्याला सर्दी झाली, न्यूमोनिया झाला आणि त्याचं घरीच निधन झालं. तर अशा प्रकारे आपल्या अंतर्मनाच्या शक्तीवर आपल्याला जे हवं ते मिळवून अजरामर झालेला हा लहान मुलगा, तर याची ही प्रेरणादायी गोष्ट आहे. आपण पण आपल्या अंतर्मनामध्ये एखादा संकल्प जाईल पोहोचून आपल्याला हवं ते मिळवू शकतो की नाही सांगा बरं. तर आपण देखील अशा प्रकारचा संकल्प आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचून आपल्याला जे पाहिजे ते मिळवायचा प्रयत्न करण्यासाठी ही प्रेरणादायक गोष्ट मी तुम्हाला सांगितली. म्हणजे चपराशी कुठं आणि राष्ट्राध्यक्ष कुठे ते अमेरिकेसारख्या बलाढ्य राज्याचा. तर अशी ही गोष्ट आवडली ना तुम्हाला? हे बघा, आवडली असेल तर लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायचं आणि आपल्या मैत्रिणींना मित्रांना पण सांगायचं. धन्यवाद.